तिची आवड आणि जो व्यासंग आहे तो खूप मोठा आहे। माझ्या मते असा क्वचित माणूस असेल की तो आरकेनगरपासून इथेपर्यंत येईपर्यंत एखादा माणसाशी ते बोलले नसतील। प्रत्येक माणसाची जसं प्रत्येकाने सांगितलं तसं ओळख असू दे नसू दे, त्यानं व्यायाम केला पाहिजे, त्यानं नीट चाललं पाहिजे, त्यानं आपल्या आरोग्याप्रती सजग राहायला पाहिजे, ही त्यांची कायम धडपड आहे। मी पूर्वी चालायचो त्यावेळेला चालायचं कसं हे सुद्धा त्यांनी मला शिकवलंय। हात सरळ पाहिजे, ताट पाहिजे, वाकून चालू नका। प्रत्येकाला पहाटे ज्यावेळेला मी इथे येतोय त्यावेळेला इथं काही 2-3 लेडीज येतात, त्या फक्त चालून जात होत्या, पण त्यांना इथं येऊन एक 15 मिनिटं का असं ना व्यायाम करून जावा, करा हे सांगणं हे पाटील साहेबांनीच करावं। आणि कुणालाही समोरचा कोण आहे, कसा आहे, तो काय म्हणेल असं काही नाही, प्रत्येकाला सांगणं आणि करून घेणं ही पाटील साहेबांची खासियत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते दटावून करून घेतात, ओरडून करून घेतात, पण सगळ्या ह्याच्यामध्ये कोणतरी वडीलधारा माणूस लागतोय। वडीलधाऱ्यांनी बोलल्याशिवाय ते होत नाही, त्यामुळे अशा वडीलधाऱ्या माणसाची सगळ्यांना गरज आहे। आम्हाला त्यांची साथ आहे, हेच उत्तम आहे।